हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. हेअर रेमेडी सांगा ताई, तेल सांगा ताई, शॅम्पू सांगा ताई, कंडिशनर सांगा. एक नाही अनेक प्रश्न जेव्हा मी केसांची रेमेडी सांगितली होती त्यासाठी आलेले होते. आणि केसांविषयी बोलणे आणि हेअर रेमेडीज सांगणे हा माझा स्वतःचा खूप आवडीचा विषय आहे. कारण मी महाराजांची जेवढी सेवा करते तेवढी मी केसांची काळजी घेते. कारण म्हणजे लहानपणापासूनच मला केस चांगले असणं याच्यावर खूप माझा जोर होता. तरी आता माझे केस काय झालं मी तुम्हाला सांगितलं, मी ट्रीटमेंट घेतली होती 2 वर्षापूर्वी. त्यानंतर बरेचसे पातळ झाले, आता पुन्हा ठीक होऊ लागलेत आपल्या प्रोडक्टने सुद्धा आणि होम रेमेडीमुळे सुद्धा. सगळ्यात आधी प्रोडक्टची माहिती देते. आपण बनवलेलं ओवी हर्बल हेअर ऑइल भरपूर जडीबुटी घालून आणि कोणालाही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. हर्बल आहे, अत्यंत छान आहे. आठवड्यातून एकदा रात्री कोमट करायचे. कोमट कसे करायचे तर गॅसवर नाही करायचे, एखाद्या पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचं आणि त्यात वाटी ठेवायची. कधीही डायरेक्ट तेल गॅसवर गरम करून लावायचे नाही, त्याचा इफेक्ट होत नाही. त्यानंतर तुम्ही पूर्ण केसांमध्ये नखानी मसाज करायचा नाही, तर हे जी बोटं असतात ना, या बोटांनी पूर्ण केसांमध्ये मसाज करायचा आणि लेंथला सुद्धा लावायचे. असे नाही की फक्त तुम्ही स्काल्पला मसाज केलाय, तुमची लेंथ सुद्धा, हे सुद्धा तुमचेच केस आहेत. बरेच जण फक्त एवढी चंपी करतात आणि हे केस तसेच सोडून देतात. मग हे केस कोरडे पडतात, त्याला फाटे फुटतात, मग केसांची वाढ होत नाही, मग केस गळू लागतात. तर इथून ते शेवटच्या लेंथ पर्यंत केसांना तेल लावणे लेडीजसाठी आवश्यक आहे. आता आपलं जे तेल आहे ते रोज लावायचं नाहीये, फक्त आठवड्यातून एकदा झोपण्याच्या आधी किंवा केस धुण्याच्या आधी 3 तास लावायचे. आणि केस तुम्हाला सौम्य शॅम्पूने, आपल्याकडे प्रोटीन शॅम्पू, बदाम शॅम्पू आणि रोजमेरी शॅम्पू हे 2 अत्यंत सुंदर, आणि तिसरा ओनियन शॅम्पू, हे 3 अत्यंत सुंदर शॅम्पू आहेत. विकतच्या शॅम्पू सारखा भरपूर फेस त्याचा होत नाही, पण रिझल्ट दाखवल्याशिवाय राहत नाही. असे 3 शॅम्पू आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे दुसरं प्रोडक्ट. तिसरं प्रोडक्ट म्हणजे केसांसाठी हर्बल मेहंदी. आता मी तुम्हाला परवा म्हणलं ना मी मेहंदी लावणार आहे. बघा, मी केसांना ब्राऊन कलरची मेहंदी लावली आणि एकही केस त्याचा ग्रे राहत नाही. काय केलं मी तुम्हाला सांगते. मेहंदी कालवली, माझ्याकडे तर वेळ पण नव्हता, 10-15 मिनिटं सुद्धा वेळ नव्हता. मेहंदी कालवली, तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मी हँड ग्लोव्ज घातले, ब्रश सुद्धा लावला नाही आणि फक्त केसांमध्ये अशी करून लावली, नंतर अशी लावली आणि मी एक साधारण 30 मिनिटांनी केस धुतले सुद्धा, तरी केसांना शाईन बघा आणि केस कसे सुंदर म्हणजे ब्राऊन शेड आली आहे बघा. इतकी आपली हर्बल मेहंदी छान आहे. म्हणजे हर्बल मेहंदीचे मला रिव्ह्यू येतात, मी टाकत जाईल वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये, कम्युनिटीला, की ताई मेहंदी खूप छान आहे तुमच्याकडची आणि तुमच्यासारखी मेहंदी कुणाचीच नाहीये असे आपल्याला येतात. आणि महिन्याला जवळजवळ 500 पाकिट आपली मेहंदी जाती. कारण मी स्वतः ती घरात तयार करते. ब्राऊन, बर्गंडी, ब्लॅक सगळे प्रोडक्ट माझे आहेत. कुठेही तुम्हाला हे मिळणार नाहीत की दुकानात गेलाय ते मागितले नाही, हे मी स्वतः तयार केलेले आहेत. त्यामुळे हर्बल मेहंदी पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर देते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आता हे झाले विकतचे प्रोडक्ट. आता होम रेमेडीवर जरा जोर देऊया. परवा दिवशी मी बऱ्याच रेमेडी तुम्हाला सांगितल्या. आज मी तुम्हाला एक टोनर सांगणार आहे. केसांसाठी एक टोनर, उत्तम टोनर ज्याला म्हणतो, जे टोनर बाहेर 1200, 700, 500 इतके महाग टोनर आहेत, 200, 250, पण घरात कशात तयार होते ते तुम्हाला सांगते. रात्री काय करायचं, 2 चमचे तांदूळ घ्यायचे, 2 चमचे मेथीचे दाणे घ्यायचे, 2 चमचे चहा पावडर घ्यायची आणि 2 चमचे फक्त ह्याच्या जवसाच्या बिया घ्यायचे. जवसाचे काय म्हणतो, जवसच, बिया नाही, जवस घ्यायचे. हे सगळं एकत्र मिश्रण करून तुम्हाला रात्रभर पाणी तसंच ठेवायचं. सकाळी हे पाणी निम्म होईपर्यंत उकळायचं. 1 ग्लास केला असेल त्याचा ½ ग्लास होईपर्यंत हे पाणी उकळायचं, थंड होऊन द्यायचं. एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्यामध्ये भरायचं आणि स्प्रे करायचं. पूर्ण केसांमध्ये स्प्रे करायचं आणि नंतर केस धुवून टाकायचे किंवा नाही धुतले तरी चालतात, पण शक्यतो धुतलेले चांगले. या टोनरमुळे तुमच्या केसांच्या निम्म्याच्या वर तक्रारी नाही गेल्या तर मला तुम्ही सांगा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला केसांना शाईन, सुळसुळीत, सिल्की केस हवे असतील
इतकी सुंदर रेमेडी आहे। आता उन्हाळ्याचा सीझन आहे, आपण लिंबाचं सरबत करतो, लिंबाच्या साली आपल्या उरतात, तर लिंबाची साल नुसती केसांना लावू नये, बरोबर आहे। मग तुम्हाला काय करायचंय, लिंबाची साल आधी ती मिक्सर मधनं काढायची, मिक्सर मधनं काढल्यानंतर तुम्हाला ती दह्यामध्ये मिसळायची आणि ते मिश्रण तुम्हाला तुमच्या केसांना नुसते बघा असं असं करत लावायचं आणि लेंथला पण लावायचं आणि केस धुवायचे सुळसुळीत सुंदर, आणि केस गळायचे तर थांबतातच थांबतात। याला तर काही म्हणजे हेच नाही की थांबतील का असं विचारावंच तुम्हाला लागणार नाही। त्यानंतर कधीतरी आठवड्यातनं एकदा पातेल्यामध्ये भात शिजवा आणि वरची जी पेज येते की नाही, पेज ती तुम्ही केसांना लावा। उत्तम कंडिशनर, घरगुती कंडिशनर। त्यानंतर केस कसे होतात तेही मला सांगा। राईस वॉटर किंवा रोजमेरी वॉटर इतके महाग प्रोडक्ट आहेत की सामान्य व्यक्तीला काय, मी सुद्धा आजपर्यंत रोजमेरी वॉटरचा स्प्रे कधीही घरात आणला नाही। हा, माझ्या किचन मध्ये रोजमेरी तुम्हाला बघायला मिळेल कारण मी शॅम्पू मध्ये ती घालते। तर अमेझॉनला जायचं, फ्लिपकार्टला जायचं, रोजमेरी म्हणून सर्च करायचं, एवढा एक डबा येतो, असेल 100-200 रुपयाला। रोजमेरी आणली घरी की पाण्यामध्ये, 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे रोजमेरी घालायची, पाणी उकळायचं, निम्म करायचं, स्प्रे बॉटल मध्ये भरायचं, रोजमेरी स्प्रे तयार झाला। फ्रीज मध्ये ठेवा, बाहेर ठेवा, टिकतो। आठवड्यातनं 2-3 वेळा तो स्प्रे मारा। हा स्प्रे मारल्यावर तर केस धुवावे पण लागत नाही, 10-15 मिनिटात ते सुकून पण जातात, सुंदर स्मेल येतो केसांना, रिझल्ट अफलातून येतो। अत्यंत केस गळतायत ताई, 100-200-300 केस गळतायत, कंगव्यामध्ये एवढे केस येतात ताई, टक्कल पडायला लागले असे सुद्धा कमेंट मला येतात। सोपी रेमेडी सांगते, सगळ्यात उत्तम रेमेडी सांगते, पहिल्यांदा लावल्यावरच इफेक्ट देणार ह्याची पण खात्री देते। आपला साधा कांदा, लाल कांदा आणि जर पातीचा कांदा मिळाला सगळ्यात जास्त उत्तम। पातीच्या कांद्याची साल काढायची, खिसायचा, त्याचा ज्यूस काढायचा आणि केसाच्या मुळांशी तो जितका लावता येईल तितका लावायचा। आठवड्यातनं 2दा लावा, 3दा लावा। 3दा लावलात ना तुम्ही 15 दिवसात 3दा धरा, तर तुमच्या कंगव्यात एकही केस येणार नाही, एकही केस सांगते मी तुम्हाला। त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक रेमेडी जाता जाता सांगते की आपलं खोबरेल तेल घ्यायचं, त्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं, अर्धा लिंबू पिळा एवढ्या मोठ्या बॉटलमध्ये, कढीपत्त्याचे 10-12 पानं घाला, जास्वंदीची फुलं घाला, जास्वंदीची पानं घाला, मेथीचे दाणे घाला, आवळा असेल ना आपला ताजा आवळा, तो आवळा घाला, थोडीशी कडुलिंबाची पानं घाला। हे तेल काय करा, सगळं तेल एका काचेच्या भरणीत ठेवा आणि उन्हाला 15 दिवस ठेवून द्या। 15 दिवसानं हे तेल गाळा आणि हे तेल वापरा। काय रिझल्ट येतो मला सांगा। मी अशी जबरदस्ती करणाऱ्यातली नाहीये की तुम्ही माझ्याकडूनच घ्या, होम रेमेडी पण अनेक आहे, पण काही ताईंना वेळ नसतो की ताई आम्हाला एवढं करत बसायला वेळ नाहीये, त्यांनी आपल्याकडून हेअर पॅक सुद्धा आपल्याकडे आहे, रेडीमेड हेअर पॅक, जो तुमच्या केसांना एक टॉनिक म्हणून काम करतो। मग अशा लोकांनी काय काय विकत घ्यावे हे पण मी सांगते। हेअर पॅक विकत घ्या, त्याचप्रमाणे हेअर टोनर आपल्याकडे विकत मिळते, ते टोनर विकत घ्या, शॅम्पू घ्या, ऑइल घ्या आणि काय राहिलं अजून, एवढंच राहिलं, एवढ्या वस्तू तुम्ही घ्या आणि तुमच्या केसांमध्ये तुम्ही काय रिझल्ट येतो हे मला सांगा। प्रोडक्ट वापरलेत 100% तुम्हाला इफेक्ट होणार, होम रेमेडी वापरल्यात तरी 100% इफेक्ट तुम्हाला येणार। तर तुम्ही नक्कीच हे सगळे उपाय करून बघाल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। चला पुन्हा भेटे, बाय बाय।